घनदाट जंगलातून वाट काढत काढत आतमध्ये जात असताना अचानक एक 6 फूट उंच वारुळ दिसलं आणि त्या वारुळाच्याच बाजूला मेटल डिटेक्टिंग करताना आम्हाला अशा काही वस्तू सापडल्या ज्या बघून आमचं डोकंच चक्रावून गेलं। सुरुवातीला आमच्या हाती एक रीडिंग लागली आणि जिकडे आम्ही खणायला सुरुवात केली, पण ही रीडिंग मात्र एकदम जंगली भागात असल्यामुळे या रीडिंग मध्ये ट्रेजर हंटिंग करणं खूप धोकादायक होतं, कारण संपूर्ण घनदाट जंगल आमच्या आजूबाजूला पसरलेलं आणि त्यात एक भर म्हणजे खूप साऱ्या मच्छर आमच्या अवतीभोवती फिरत होत्या। पण तरी देखील आम्ही हार मानली नाही। त्याच ठिकाणी नक्की काहीतरी सापडेल अशा आशेने तिकडे खणू लागलो आणि अखेरीस आमच्या निदर्शनात एक छोटासा डबा पडला। जो डबा मातीमध्ये रुतून बसला होता तो आम्ही पटकन बाहेर काढला। तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा पितळेचा हा छोटासा डबा आम्हाला इथे सापडला। त्यानंतर आम्हाला पुढे गेल्यावर एक 6 फूट उंच वारुळ लागलं आणि त्या वारुळाच्याच बाजूला अजून एक रीडिंग आली आणि ह्या रीडिंग मध्ये आम्हाला जे सापडलं ते बघून आमचे डोळे उघडे पडले। एक जवळजवळ 60 ते 70 वर्षापूर्वीचा एक चुन्याचा डबा आम्हाला सापडला आणि ज्यामध्ये चुना देखील दिसत होता। आता हा चुना किती जुना असेल याचा आम्ही विचार देखील करू शकत नाही, पण ही लोकेशन आमच्यासाठी खूपच भारी ठरली, कारण असं काही इथे सापडेल असा आम्ही विचार देखील केला नव्हता। तुम्हाला सुद्धा असा ट्रेजर हंटिंगचा भन्नाट प्रवास पाहायचा असेल तर बोकोबाबी पंटर या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इथे सुद्धा फॉलो करायला विसरू नका।